अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपला जो विभाग आहे, विभाग पहिला राजकीय संकल्पना, याच्यामध्ये प्रकरण पहिले राज्य आज आपण पाहणार आहोत. तर हे प्रकरण पाहत असताना सुरुवातीला आपण या प्रकरणाची त्या ठिकाणी प्रस्तावना पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपण राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य आणि शासन संस्था अशा वेगवेगळ्या 4 संकल्पनांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण अतिशय सोप्या अशा पद्धतीचे आहे. तर राष्ट्र या संकल्पनेचा विचार करत असताना साधारणपणे राष्ट्र ही एक भावना आहे आणि ही व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची संकल्पना आहे. आपण प्रस्तावना पाहत आहोत. राष्ट्र ही एक प्रकारची भावना आहे, तसेच राष्ट्र ही एक प्रकारची व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. साधारणपणे याच्यानंतर आपण राष्ट्रवाद. राष्ट्रवाद ही सुद्धा एक प्रकारची भावना आहे. व्यक्तीचे आपल्या राष्ट्रावर असणारे प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय, असे त्या ठिकाणी आपणाला सांगता येणार आहे. त्याच्यानंतर राज्य. राज्य ही राजकीय स्वरूपाची संकल्पना आहे. राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. साधारणपणे राज्याचा विचार करत असताना एका विशिष्ट भूप्रदेशावर सुसंघटित झालेला लोकसमूह म्हणजे त्या ठिकाणी राज्य असे आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजे आपण राष्ट्र ही पहिली संकल्पना पाहिली, त्याच्यानंतर राष्ट्रवाद थोडक्यामध्ये, त्याच्यानंतर राष्ट्रवाद ही दुसरी संकल्पना पाहिली, त्याच्यानंतर राज्य ही तिसरी संकल्पना आणि चौथी म्हणजे शासन संस्था. राज्याचे जे 4 घटक आहेत त्यातीलच एक घटक म्हणजे शासन संस्था होय. आत्ता आपण पाहिले की राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे, तर शासन संस्था ही मूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. राज्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो, शासन संस्थेमध्ये काही ठराविकच लोकांचा त्या ठिकाणी सहभाग असतो. मग राज्याची जी कामे असतात ती कामे कोण करतं? तर राज्याची असणारी कामे ही प्रामुख्याने शासन संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली जातात. अशा पद्धतीने आपल्याला या प्रकरणाची प्रस्तावना सांगता येईल. आपण ज्या 4 संकल्पना पाहणार आहोत, या 4 संकल्पना घेऊन त्या ठिकाणी आपण आपल्या पहिल्या प्रकरणाची त्या ठिकाणी प्रस्तावना केलेली आहे. आता यातील आपण पहिली संकल्पना पाहणार आहोत आणि ती संकल्पना म्हणजे राष्ट्र. राष्ट्र या संकल्पनेचा विचार करत असताना आत्ताच आपण पाहिले की राष्ट्र ही एक प्रकारची भावना आहे. राष्ट्र ही व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची संकल्पना आहे. मग राष्ट्राचा विचार करत असताना राष्ट्र या शब्दाला इंग्रजीमध्ये नेशन असे म्हणतात. NATION, नेशन असे म्हणतात. मग नेशन हा जो शब्द आहे, हा शब्द लॅटिन भाषेतील नास्की NASCI, नास्की या शब्दापासून त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मग नास्कीचा अर्थ काय होतो? तर NASCI, नास्कीचा अर्थ जन्माला येणे असा होतो. म्हणूनच असे मानले जाते की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत.
एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक त्या ठिकाणी संबंध आहेत असे त्या ठिकाणी आपणाला म्हणता येईल. साधारणपणे राष्ट्र या संकल्पनेची व्याख्या करणे किंवा त्याचा अर्थ सांगणे कठीण काम आहे. कारण राष्ट्र ही एक प्रकारची भावना आहे आणि राष्ट्र किंवा ती भावना निर्माण होण्यासाठी अनेक घटक त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. राष्ट्र ही जशी भावना आहे तशीच ती व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची संकल्पना आहे. म्हणजेच राष्ट्र या संकल्पनेचा प्रत्येक व्यक्तीशी संबंध येतो. साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राष्ट्र ही संकल्पना पाहत असताना किंवा राष्ट्र या संकल्पनेचा अभ्यास करत असताना राष्ट्र, राज्य, शासन संस्था, राष्ट्रवाद या ज्या काही संकल्पना आहेत किंवा हे जे काही शब्द आहेत, हे शब्द आपण एकाच अर्थाने वापरतो, परंतु यातून जो अर्थ निघतो तो वेगवेगळा अशा पद्धतीचा आहे. मग साधारणपणे राष्ट्राचा विचार करत असताना जसे की एकाच धर्माचे, एकाच वंशाचे, एकाच पंथाचे लोक एका ठिकाणी राहतात, समूह करून राहतात आणि असे जे काही समूह असतात या समूहांना त्या ठिकाणी राष्ट्र असे म्हणतात. मग एका राज्यामध्ये, एका देशामध्ये अशी अनेक छोटी छोटी राष्ट्रे असतात. आपण देशाचा उल्लेख राष्ट्र म्हणून करतो, परंतु देशाचा उल्लेख त्या ठिकाणी राज्य म्हणून त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि अशा राज्यामध्ये अनेक अशी छोटी छोटी राष्ट्रे असतात. मग साधारणपणे राष्ट्र या संकल्पनेचा उदय केव्हा झाला? आपण विचार केला तर आजचे असणारे युग आधुनिक युग आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. मानवाने या युगामध्ये नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. अशा युगामध्ये राष्ट्र, राष्ट्रवाद, एक राष्ट्र एक राज्य या संकल्पनांना त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेले आहे. राष्ट्र या संकल्पनेचा उदय आधुनिक काळामध्ये, व्यवस्थित आहे का? राष्ट्र या संकल्पनेचा उदय आधुनिक काळामध्ये सर्वप्रथम युरोपमध्ये झाला. राष्ट्र या संकल्पनेचा उदय आधुनिक काळामध्ये सर्वप्रथम युरोपमध्ये झालेला आहे. राष्ट्र या संकल्पनेचा वापर प्राचीन काळापासून झालेला कोठेही सापडत नाही. म्हणजेच राष्ट्र ही संकल्पना प्राचीन काळी होती का? तर राष्ट्र ही संकल्पना प्राचीन काळी कोठेही अस्तित्वात नव्हती. आपले स्वतःचे सरकार असावे किंवा आपण श्रेष्ठ आहोत ही भावना लोकांच्या मनामध्येच त्या ठिकाणी निर्माण झालेली नव्हती. म्हणजेच प्राचीन काळी राष्ट्र असेल, राष्ट्रवाद असेल या शब्दांविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण झालेली नव्हती असे त्या ठिकाणी आपणाला म्हणता येणार आहे. जगामध्ये राष्ट्र किंवा राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली नव्हती, तर जगामध्ये त्या काळी वेगवेगळ्या विचारधारा त्या ठिकाणी अस्तित्वात होत्या. त्यामुळे लोकांमध्ये लवकर ऐक्याची भावना निर्माण होत नव्हती. जगामध्ये वेगवेगळ्या विचारधारा असल्या कारणाने जगातील लोकांमध्ये, लोकसमूहांमध्ये त्या ठिकाणी लवकर ऐक्याची भावना त्या ठिकाणी निर्माण होत नव्हती. प्राचीन काळी बऱ्याच देशांमध्ये राजेशाही शासन पद्धती अस्तित्वात होती. अशा वेळेला त्या ठिकाणी राजाचा असणारा आदेश हा त्या ठिकाणी प्रमाण मानला जात होता आणि त्याच्या आदेशाचे पालन त्या ठिकाणी केले जात होते. मग कालांतराने काळ बदलत गेला व परिस्थितीमध्ये बदल झाला. राजावर असणारी लोकांची निष्ठा कमी झाली. मग त्याऐवजी इतर घटक त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू लागले आणि ते घटक म्हणजे सार्वभौमत्व असेल, प्रदेश निष्ठा असेल, राष्ट्र असेल, हे शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचे वाटू लागले. आणि त्यातच 1789 फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीने जगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बदल घडवून आणला. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीतून झाला. ही तीनही तत्वे, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, ही जी काही तत्वे आहेत मानवाला जीवन जगण्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीची आहेत आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून या तत्वांचा प्रसार जगामध्ये होण्यासाठी मदत झाली आणि जगाने सुद्धा या तत्वांचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. कारण मानवी जीवनाचे
ही तत्वे आधार आहेत व अशा तत्वांमधूनच पुढे राष्ट्र या संकल्पनेचा उदय झालेला त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. राष्ट्र निर्माण होण्यासाठी अनेक घटक त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. याच्यामध्ये वांशिक एकता असेल, धार्मिक एकता असेल, भाषिक एकता असेल, सलग भूप्रदेश असेल, त्याच्यानंतर समान राजकीय हितसंबंध असतील, समान आर्थिक हितसंबंध असतील, सांस्कृतिक एकता असेल, समान इतिहास असेल, अशा घटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राष्ट्र आपणाला उभे करता येते. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे या 8-9 घटकांपैकी कोणताही एक घटक त्या ठिकाणी राष्ट्राच्या निर्मितीसाठी पोषक ठरतो. कारण राष्ट्र निर्माण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आणि ती म्हणजे लोकांच्या मनामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होणे महत्त्वाचे आहे. आणि ज्या वेळेला लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीने एकात्मतेची भावना निर्माण होते त्यावेळेला एका राष्ट्राची उभारणी त्या ठिकाणी होण्यासाठी मदत होते. याच्यानंतर आपण राष्ट्राच्या काही व्याख्या पाहणार आहोत. आत्ताच आपण पाहिले की राष्ट्राची व्याख्या करणे अवघड आहे, कारण राष्ट्र ही एक प्रकारची भावना आहे. राष्ट्र ही व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची संकल्पना आहे. तरीसुद्धा काही विचारवंतांनी राष्ट्राची व्याख्या त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे आपण 4 ते 5 वेगवेगळे विचारवंत पाहणार आहोत की जे पाश्चिमात्य आहेत. म्हणजे ते भारताच्या बाहेरचे विचारवंत आहेत आणि त्यांनी राष्ट्राची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये पहिला विचारवंत आपणाला सांगता येणार आहे आणि तो विचारवंत म्हणजे प्राध्यापक बर्जेस. तर प्राध्यापक बर्जेस यांनी राष्ट्र कशाला म्हटलेले आहे, नेशन कशाला म्हटलेली आहे, तर प्राध्यापक बर्जेस यांच्या मते भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा, वांशिक एकता असलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. प्राध्यापक बर्जेस यांच्या मते भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा, वांशिक एकता असलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या आहे रॅमसे मूर या विचारवंताची. रॅमसे मूर यांच्या मते विशिष्ट आत्मीयतेच्या भावनेने एकत्र जोडला गेलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. रॅमसे मूर यांच्या मते विशिष्ट आत्मीयतेच्या भावनेने एकत्र जोडला गेलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. ही झाली दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या आपणाला सांगता येईल प्राध्यापक बारकर. प्राध्यापक बारकर यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशावर वस्ती करून राहणारा लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. प्राध्यापक बारकर यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशावर वस्ती करून राहणारा लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. त्याच्यानंतर आपणाला चौथी व्याख्या सांगता येणार आहे प्राध्यापक लिकॉक या विचारवंताची. प्राध्यापक लिकॉक यांच्या मते वांशिक एकता असणाऱ्या समूहास राष्ट्र असे म्हणतात. प्राध्यापक लिकॉक यांच्या मते वांशिक एकता असणाऱ्या समुदायास राष्ट्र असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण शेवटची व्याख्या पाहणार आहोत आणि ती व्याख्या म्हणजे प्राध्यापक गार्नर या विचारवंताची व्याख्या आहे. प्राध्यापक गार्नर यांच्या मते राष्ट्र म्हणजे सांस्कृतिक एकता असलेला सामाजिक समूह होय. प्राध्यापक गार्नर यांच्या मते राष्ट्र म्हणजे सांस्कृतिक एकता असलेला सामाजिक समूह होय. प्राध्यापक बारकर यांच्या मते राष्ट्र म्हणजे सांस्कृतिक एकता असलेला सामाजिक समूह होय. तर अशा पद्धतीने आपण राष्ट्राच्या वेगवेगळ्या विचारवंतांच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी व्याख्या पाहिलेल्या आहेत. तर ज्यावेळेला आपले पहिले प्रकरण पूर्ण होईल, पहिला टॉपिक आपला शिकवून व्यवस्थितपणे पूर्ण होईल, त्यावेळेला तुम्हाला या प्रकरणाच्या संपूर्ण नोट्स त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवर सेंड केल्या जातील. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्र हो, आपण राष्ट्राची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत.
राष्ट्राची वैशिष्ट्ये किंवा त्यालाच आपण काय म्हणतो लक्षणे ती पुढील प्रमाणे आहेत. साधारणपणे तीन मुद्द्यांच्या माध्यमातून आपण राष्ट्राची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. मग याच्यातील पहिले वैशिष्ट्य कोणते आहे तर किंवा पहिला मुद्दा कोणता आहे तर आपल्याला सांगता येईल की लोकसंख्या. राष्ट्र निर्माण होण्यासाठी लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा ठरतो. कोणतीही संस्था निर्माण करावयाची असेल किंवा कोणतीही संस्था निर्माण होण्यासाठी लोकांची आवश्यकता असते. लोकांशिवाय संस्थेची निर्मिती करता येत नाही. म्हणजेच कोणतीही संस्था असू द्या, मग ती शैक्षणिक संस्था असू द्या, सांस्कृतिक असू द्या, क्रीडाविषयक संस्था असू द्या, आरोग्यविषयक असू द्या, आर्थिक असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, कोणतीही संस्था ही जर आपणाला निर्माण करावयाची असेल तर त्याच्यासाठी लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा ठरतो. लोकांशिवाय आपणाला कोणतीही संस्था निर्माण करता येत नाही. मग लोकसंख्या कमी असेल जास्त असेल तरी चालेल, कमी असली तरीसुद्धा चालेल आणि जास्त असेल तरीसुद्धा चालेल, फक्त लोक हा कोणत्याही संस्थेचा अविभाज्य घटक आहे. मग ज्यावेळी असे अनेक लोक एकत्र येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये काही बाबतीमध्ये साम्य असल्याचे आपल्या लक्षात येते किंवा आपल्याला दिसून येते. ज्यावेळी असे लोक एकत्र येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये काही बाबतीमध्ये साम्य असल्याचे निदर्शनास येते. मग हे साम्य कोणत्या पद्धतीमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल आपणाला सांगता येईल. मग हे साम्य मग भाषिक असेल, वांशिक असेल, धार्मिक असेल, तसेच समान ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक पातळीवरील अनुभवातून येऊ शकते. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या गटांमध्ये त्या ठिकाणी साम्य असल्याचे आपल्या लक्षात येते. मग साधारणपणे ज्या वेळेला समान भाषिक लोक लवकर एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण केली जाते. ज्यावेळी समान भाषिक लोक एकत्र येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण केली जाते. अशा लोकांमध्ये लवकर एकात्मतेची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. मग साधारणपणे भाषेचा जर आपण विचार केला, भाषा ही हे दोन व्यक्तींना जोडणारे माध्यम आहे. भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील विचार व्यक्त करू शकतो. भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकतो. भारताचा जर आपण विचार केला तर भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जी भाषा बोलली जाते ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठी असेल, गुजरातचा विचार केला तर गुजराती असेल, कर्नाटकमध्ये असणारी भाषा वेगळी आहे, केरळची भाषा वेगळी आहे, राजस्थानची भाषा वेगळी आहे. या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर भाषेच्या माध्यमातून आपणाला आपल्या मनातील विचार, आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करता येतात. म्हणजे भाषेच्या माध्यमातून आपणाला समन्वय साधता येतो, भाषेच्या माध्यमातून आपणाला संवाद साधता येतो आणि भाषेच्या माध्यमातून एकाच भाषेच्या माध्यमातून लवकर लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी एकात्मतेची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. कारण भाषा हे विचार व भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. समान भाषेमुळे समान साहित्य निर्माण होते. समान भाषेमुळे समान साहित्य त्या ठिकाणी निर्माण होते आणि समान भाषिक लोक लवकर एकत्र आल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते आणि ही भावना राष्ट्र निर्मितीसाठी पोषक आहे. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे राष्ट्राच्या निर्मितीसाठी भरपूर घटक त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु सर्वात महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे राष्ट्र निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये
एकात्मतेची भावना निर्माण होणे महत्त्वाचे आहे आणि ज्यावेळेला एकात्मतेची भावना निर्माण होते त्यावेळेला आपणाला राष्ट्राची त्या ठिकाणी उभारणीही करता येते. म्हणजेच लोकसंख्या हा घटक राष्ट्राच्या निर्मितीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. तर आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेले मुद्दे, राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.